वळूयात पुढच्या बातमीकडे। राज्यातील इतर प्रश्न महत्त्वाचे की औरंगजेबाची कबर महत्त्वाची असा सवाल मिटकरींनी उपस्थित केलाय। राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी हा सवाल उपस्थित केलाय। कांदा, सोयाबीन, कापसाचे प्रश्न महत्त्वाचे असल्याचंही त्यांनी म्हटलंय। तर औरंगजेबाची कबर महाराष्ट्रात नको ही हिंदूंची भावना आहे असं नितेश राणेंनी यावर म्हटलंय। आमच्या महाराष्ट्रामध्ये त्या औरंगजेबाची जी काही कबर आहे ती आठवण आम्हाला नकोच आहे। ही हिंदू समाजाची भावना आहे। प्रत्येक जण आज अस्वस्थ आहे की बाबा ज्या औरंग्याने आमच्या छत्रपती संभाजी महाराजांचे हाल करून करून त्यांना संपवलं, त्याची ती कबर आपल्याकडे कशाला पाहिजे। काही लोकांना ती मोठी आठवण म्हणून वाटते, पण आम्हाला ती घाण हिंदू समाज म्हणून आम्हाला नको आहे। आम्हाला असे कुठलीच चिन्ह नको जे आमच्या स्वराज्याच्या विरोधात जे उभे राहिले, ती कुठलीच घाण नको। कोणाला घाण पाहिजे असेल तर त्यांच्या पाकिस्तानमध्ये घेऊन जावं, बांगलादेशमध्ये घेऊन जावं, आणि जी भावना ती आज हिंदू समाजाची आहे तीच मी माझ्या माध्यमातून व्यक्त केलेली आहे। पण माझं ज्यांनी आता 23 मार्च पर्यंत अल्टिमेटम वगैरे देणं सुरू केलंय राज्यामध्ये, माझं त्यांना विनंती आणि प्रश्न असा आहे की राज्यातले नेमके प्रश्न कोणते महत्वाचे आहेत। सध्या कांदा उत्पादक शेतकऱ्यात कांद्याचे भाव पडले हा प्रश्न महत्वाचा आहे, सोयाबीनचा प्रश्न महत्वाचा आहे, कपाशीचा प्रश्न महत्वाचा आहे। त्यानंतर एका शिक्षकाने एक शेतकऱ्याने 3 पानी सुसाईड नोट लिहिलं बुलढाणा जिल्ह्यामध्ये, तो प्रश्न महत्वाचा आहे, पाणी मिळालं नाही म्हणून। किंवा एका शिक्षकाने काल 18 वर्ष पगार मिळत नाही म्हणून आत्महत्या केली, हे प्रश्न महत्वाचे आहेत की ऐन वेळेवर आता औरंगजेबाची